पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञानामधला पहिला जो टॉपिक आहे तो सुपर कम्प्युटरचा. सुपर कम्प्युटर ऑलरेडी प्रिलिम्समध्ये बरेचसे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे बघा फ्रंटियर, तो आहे US चा. दुसरा फुगाकू तो आहे जपानचा. ॲक्च्युली जूनमधल्या मंथली मॅगझिनमध्ये जगातील सर्वात फास्टेस्ट फुगाकू दिला आहे, पण फुगाकूला ओव्हरटेक करून फ्रंटियर हा सध्या सगळ्यात फास्टेस्ट सुपर कम्प्युटर झालेला आहे. मग आता जर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं तर हे लक्षात ठेवा की US चा सध्या फ्रंटियर फर्स्ट आहे, सेकंड की असतेच आपली, राईट. त्यानंतर लुमी हा फिनलँडचा आहे, तिसऱ्या नंबरचा जगातला. त्याच्यानंतर जर बघितलं तर तो आहे समिट, चौथ्या नंबरला IBM कंपनीचा आहे. त्यानंतर सिएराचा US कंपनीचा आहे. त्यानंतर US चा आहे. त्यानंतर सनवे तायहू लाईट हा कोणाचा असणार आहे? हा आहे चायनाचा. 6 नंबरला फेकला गेला आहे. 1 नंबरला US आला आहे बघा सुपर कम्प्युटरमध्ये. आता इंडियाच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर खूप सारे आहेत. परमगंगा, जिथे जिथे परम तिथे तिथे आपलं सुपर कम्प्युटर. परमपोरुल NIT तिरुचिरापल्लीनं बनवलेला आहे. त्यानंतर बघा परम अनंते. आणि इंडियाचा जो सर्वात फास्टेस्ट म्हणजे सगळ्यात चांगली स्पीड असणारा सुपर कम्प्युटर परमसिद्धी AI, एवढं लक्षात ठेवा. सर्वात वेगवान भारतीय परमसिद्धी AI. पुढच्या टॉपिककडे वळूया. रॅमसे हंट सिंड्रोम. बघा आजकाल आजार खूप महत्त्वाचे झाले, त्यात संगीतकाराला होणार आहे, जसं बप्पी लहरींचा विचारला होता आपल्याला स्लीप ॲपनिया. रॅमसे हंट सिंड्रोम तर हा रिसेंटली पॉप सिंगर आहे बघा जस्टिन बिबर. मला वाटतं मुंबईमध्ये याची कन्सर्ट झाली होती रिसेंटली, बहुतेक लॉकडाऊनच्या आधी काहीतरी किंवा नंतर, लक्षात नाही माझ्या. जस्टिन बिबर खूप फेमस आहे हा, पर्टिक्युलरली यूथमध्ये. हा पॉप सिंगर आहे, त्याला हा आजार झाला होता रॅमसे हंट सिंड्रोम. याचं दुसरं नाव आहे हर्पीज झोस्टर ओटिकस. आता हर्पीज झोस्टर म्हणलं की हा 100% व्हायरल असतो बघा, नागिन ज्याला आपण म्हणतो, नागिन सिंड्रोम आहे हा. आणि हा होतो जेनिक्युलेट गँग्लिऑनला. गँग्लिऑन हे ॲक्च्युली नर्व्ज रिलेटेड असतं. 7th क्रॅनियल नर्व अफेक्ट होते, याला व्हायरल इन्फेक्शन होतं, त्याला विषाणू संसर्ग आपण म्हणत असतो, व्हायरल इन्फेक्शन होतं. आणि चेहऱ्याला तात्पुरता पक्षाघात म्हणजेच त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो बघा. इंग्लिशमधला शब्द आपला जास्त चर्चेमध्ये पॅरालिसिस. पुढचं बघूया अॅनकोवॅक्स. बघा आता अॅनको म्हणजेच काय? ॲनिमल, एवढं लक्षात ठेवा. ॲनिमल म्हणजेच काय? प्राण्यांसाठी भारतातील पहिली कोविड लस आहे. आणि कोणी केली? नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन्स, हिसार, हरियाणा. हिसार आणि हरियाणा हे बघा तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये खूप प्रगत आहे, खूप सारं संशोधन इथे होत असतं. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडवाल्यांना कदाचित माहीत असेल. आणि ही जी वॅक्सिन आहे भारतातली पहिली लस, ती डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरियंटवर काम करते. आणि हिचा जो प्रकार आहे तो आहे इनॲक्टिवेटेड वॅक्सिन. बघा आपल्याला टायफॉइड ची जी वॅक्सिन आहे ती राज्यसेवा मेन्सला आत्ता विचारली होती. ही इनॲक्टिवेटेड वॅक्सिन आहे जी अनकोवॅक्स आहे ती. त्यानंतर कार्बेवॅक्स खूप न्यूजमध्ये आला बघा. 5 ते 12 वर्ष मधल्या मुलांसाठी कोविडची ती वॅक्सिन आहे कार्बोवॅक्स. ऑलरेडी भारतामध्ये सुरू झालेली आहे. आणि ही जी आहे तर ही बनवलेली आहे बायोलॉजिकल लिमिटेड या कंपनीनं. ही हैदराबादमध्ये कंपनी आहे बायोलॉजिकल लिमिटेड. आणि हे 3 गोष्टींचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोवॅक्सिन आहे, कार्बेवॅक्स, आता हेच नाव आहे कार्बेवॅक्स. त्यानंतर झायकोडी. आता बघा झायकोडी, आता हे जे डी आहे याच्यामध्ये बघा, मोस्ट ऑफ द टाईम सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा विज्ञानमध्ये तुम्ही जर शब्द नीट वाचला आणि त्या शब्दाची तुम्हाला फोड करता आली तर अर्ध उत्तर 100% मिळतं. UPSCमध्ये पण आणि MPSCमध्ये पण. हे जे डी आहे ना, हे DNA वॅक्सिनसाठीच आहे. पहिलं DNA वॅक्सिन जे जगातलं ते झायकोडी आहे. आणि याच्याच वर एक प्रश्न विचारला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर राज्यसेवा मेन्समध्ये विज्ञानचा जो पेपर असतो, इकॉनॉमी विज्ञानचा पेपर 4 मध्ये. आता ही जी कार्बेवॅक्स आहे मुलांसाठीची, ती संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. आणि हिचा प्रकार जो आहे तो रिकॉम्बिनंट प्रोटीन सब ॲक्टिव्ह या प्रकाराची ती वॅक्सिन आहे, रिकॉम्बिनंट प्रोटीन सब युनिट. आणि ही कशी दिल्या जाते तर IM म्हणजे इंट्रामस्क्युलर दिली जाते स्नायूमध्ये. त्याच्यानंतर बघा पुढची जी न्यूज आहे ती आहे शिगेला बॅक्टेरिया. आता हा शीला गेला असं लक्षात ठेवा तुम्ही. सॉरी
सीला गेला, शिगेला म्हणजे काय, शीला गेला. याच्यामध्ये काय लागते, हगवण लागते, त्याला आपण डायरिया म्हणतो. आणि रिसेंटली काय झालं तर केरळामध्ये कासारगोल्ड नावाचा एक जिल्हा आहे, तिथे हा प्रकार आढळला होता लहान बालकांमध्ये. कासारगोल्ड सुरंगा नावाची एक पद्धत आहे बघा रेन वॉटर हार्वेस्टिंगची, ती खूप फेमस आहे कासारगोल्डमधली. आणि ते खूप ट्राईब्स वगैरे पण असतात. तर अन्नविष बाधा झाली होती केरळामध्ये. तर आता याच्यामध्ये काय आहे की जगामध्ये जर सर्वात जास्त बालकांचे मृत्यू होत असतील आणि त्यात जर डायरिया हगवण हा प्रकार जर जास्त कारणीभूत असेल, तर सगळ्यात जास्त हगवण लागते लहान मुलांना रोटा व्हायरल इन्फेक्शनमुळे. आणि 2 नंबरचा आहे शिगेला. आता रोटा व्हायरल आहे ना, हा व्हायरस डिसीज आहे, आणि शिगेला जो आहे तो बॅक्टेरिया, हे लक्षात ठेवा. शिगेला शीला गेला एवढं लक्षात ठेवा, म्हणजे त्याला हगवण लागते. त्यानंतर मंकी पॉक्स बघा. मंकी पॉक्स अगेन बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, शब्द जर तुम्हाला फोडता आला तर तुम्ही अर्धे जिंकले सायन्स अँड टेकमध्ये. सायन्स अँड टेकच नाही, कुठेही तुम्हाला जर शब्द फोडता आला की तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं उत्तर सापडतं. मंकी पॉक्स म्हणजे काय, माकडापासून ओरिजिन झालेला असणाऱ्या, हा देवीसारखाच आहे. देवी म्हणजे आपली श्रीदेवी नाही आहे, देवी नावाचा स्मॉल पॉक्स नावाचा एक आजार आहे, त्याला मराठीमध्ये देवी म्हणतात. त्या प्रकारचा हा आजार आहे मंकी पॉक्स. आणि हा विषाणूजन्य आहे, म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन असतं. संसर्गजन्य म्हणजे कॉन्टॅजियस, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला होतो. आता हा पहिल्यांदा कुठे सापडला होता, 65 वर्षापूर्वी 1958मध्ये माकडांमध्ये आढळला. मग काय झालं की काँगोमध्ये 1970मध्ये, म्हणजे बघा बरोबर 12 वर्षांनी तो पहिल्यांदा माणसांमध्ये त्याचं इन्फेक्शन झालं मंकी पॉक्स. मंकी पॉक्स हा प्राणी संसर्गजन्य आजार आहे, यालाच झूनॉटिक डिसीज पण म्हणतात, हे शब्द लक्षात ठेवा. एखादी जखम असेल, छोटी मोठी श्वसन मार्ग असेल, म्हणजे नाकातून जेव्हा आपण श्वास घेतो त्यातून एंट्री होऊ शकते, किंवा तुम्ही एखादे खोकलात शिंका कोणी केलं तुमच्या बाजूला, तर लक्षात ठेवा मंकी पॉक्स तिथून होऊ शकतो. त्यामुळे नाकाला रुमाल बांधा, नाकाला रुमाल लावा तुमच्या, जर दुसऱ्यानं खोकललं तरी पण. त्यानंतर याचा इन्क्युबेशन पिरियड जो असतो 6 ते 13 दिवसांचा. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असतं की बाबा आज, म्हणजे आज किती तारीख आहे, फॉर एक्झाम्पल आज आपली आहे 8 ऑगस्ट. आज ऑगस्टला माझ्या बाजूला कोणीतरी शिंकलं आणि तो व्हायरस माझ्या नाकातून माझ्या शरीरामध्ये गेला, तर बरोबर काय होईल की एक 6 दिवस जर आपण पकडले, तर म्हणजे 14 तारीख किंवा 10, म्हणजे साधारणतः एक 28 तारखेच्या आसपास, म्हणजे 21 ऑगस्टची प्रिलिम्स झाल्यानंतर किंवा प्रिलिम्स असतानाच जर मला झाला, तर मी माझ्या हॉलमधल्या बऱ्याच जणांना मंकी पॉक्स देऊन जाईल. आणि 8 ऑगस्टपर्यंत हा एक्सप्रेस होणार नाही. इथून पुढे मग माझ्या शरीरामध्ये सिम्पटम्स दिसायला लागतात. याला म्हणतात इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे तो काय करतो, स्वतःला शरीरामध्ये एंट्री मारतो, मग शरीरातल्या हळूहळू गोष्टींवर कब्जा मिळवतो, आणि मग आपले हळूहळू लक्षणं दाखवायला लागतो. याच्यामध्ये ताप असतो, डोकेदुखी असते, पाठदुखी असते, मांसपेशीची दुखापत होते, जखमा पण होतात, चेहऱ्यावर आणि अंगावर मोठे फोड होतात. तुम्ही बघितलं असेल खूप सारे पिक्चर टी व्हीमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये. याच्यामधला जो डेथ रेट आहे, मृत्यूचं प्रमाण 11% आहे, आणि जास्त करून हा बालकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असतो, बालकांमध्ये, लहान मुलांमध्ये. याची जी टेस्ट आहे ही बघा, कोविडसारखीचे PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन या पद्धतीचा वापर करून टेस्ट करतात. याला कुठलीही सध्या तरी ट्रीटमेंट आणि वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. हा झाला मंकी पॉक्स. खूप न्यूजमध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर H3N8 बघा, हे सगळे H3N8 H5N1 हे सगळे इन्फ्लुएन्झा या प्रकारातले व्हायरल इन्फेक्शन आहेत. बघा, व्हायरल इन्फेक्शन आहेत. याचा पहिला मानवी रुग्ण आढळलेला आहे, 4 वर्षाचा लहान बालक आहे, चायनामधला, त्याला हा झाला होता. आणि H5N1 जर बघितलं असेल तर याला पण आत्तापर्यंत कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. साधारणतः इन्फ्लुएन्झाचे 4 प्रकार पडतात, A, B, C, D. जास्त खोलात जाण्याची गरज नाही. C हा जास्तीत जास्त वेळेस माणसांना होतो, आणि D हा कॅटल्सला होतो. त्यानंतर बघूया आपण फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी लॅब. आता याच्यामध्ये फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी लॅब हैदराबाद येथील डॉक्टर रेड्डीज इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्स यांनीही तयार केलेली फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी लॅब. डॉक्टर रेड्डीचं खूप मोठं नाव आहे बघा. लाईफ सायन्स शब्दावरून आठवलं मला, UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलं होतं की तुमची जी युनिव्हर्सिटी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, तर त्याला हेल्थ सायन्सेस का म्हणतात, हा मला प्रश्न विचारला होता. कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, का हेल्थ सायन्स नाव दिलेलं आहे महाराष्ट्राने आपल्या हेल्थ युनिव्हर्सिटीला. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये काय केलं जातं नेमकं फ्लो केमिस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी लॅबमध्ये,
याच्यामध्ये ट्यूब किंवा पाईपमध्ये केमिकल रिॲक्शन केले जातात. तुम्ही म्हणणार आता आपल्या लायब्ररीमध्ये पण त्या PPT त्या छोट्या छोट्या तुम्ही तोंडात ओढायचे ते कधी कधी तोंडात जायचं केमिकल ते तर करतच होते तुम्ही. पण याच्यामध्ये काय युजली 2 प्रकार असतात, एक बॅच मेथड असते आणि एक ट्यूब किंवा पाईप मेथड असते. तर या फ्लो केमिस्ट्रीमध्ये फ्लो बघा, ट्यूबमधून किंवा पाईपमधून ते फ्लो होणार आहे केमिकल, तेवढंच लक्षात ठेवा फ्लो केमिस्ट्री. आता ज्याचं MSc केमिस्ट्री वगैरे झालं आहे ते जास्त डिटेलमध्ये सांगू शकेल, फक्त एवढं लक्षात ठेवा फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी लॅब हैदराबादमध्ये डॉक्टर रेड्डीज इन्स्टिट्यूटनं तयार केली आहे. त्याच्यामध्ये ट्यूब किंवा पाईप केमिकल रिॲक्शन वापरतात. विनकॉ-19, आता 19 आला की हा कोविडच असतो, काही पण असू द्या, 2019 नाव दिलेलं आहे त्याला. विनकॉ म्हणजे कोविड आणि विन, आता हे बघा याच्यामध्ये काय की ही भारतीय पहिली स्वदेशी औषध आहे. औषध म्हणजे काय, मेडिसिन. जे रेमडेसिवीरचं झालं होतं बघा कोविडच्या काळामध्ये, जेव्हा हाय प्रमाण होतं केसेसचं तेव्हा सगळा राडा झाला होता, तसं विनकोवी आता हे औषध आलेलं आहे आणि ते CCMB हैदराबादनं तयार केलेलं आहे. सेल्युलार मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब, सेंटर फॉर सेल्युलार मॉलिक्युलर बायोलॉजी नावाचं जे हैदराबादला आहे त्यानं तयार केलं आहे विनकॉ-19. त्यानंतर बघा पेसर योजना आहे. पेसरची स्पेलिंग बघा PACER. जसं भाजप गव्हर्नमेंट आलं एवढे शॉर्ट फॉर्म करतं ते, कधी कधी शॉर्ट फॉर्मला काही लॉजिकही लागत नाही. आता P साठी बघा त्यांनी काय केलं, पोलार सायन्स. A साठी काय अँड, आणि C साठी काय क्रायोस्पियर, आणि ER आपल्या घरी घेऊन जा, काहीच संबंध नाही ह्याच्यामध्ये ERचा. ER बघा तर RE आहे इथे पण, इथलंच फक्त ER घेतलं, मग पुढचं E खाल्लं आणि H पण खाल्ले, जाऊ द्या असू द्या आपला विषय नाही. पेसर पोलार सायन्स क्रायोस्पियर स्कीम, हे लक्षात ठेवा. याच्या अंतर्गत काय काय करणार, क्रायोस्पियर जिथं असतं ना तिथं म्हणजे बिलो आईस टेम्परेचर असतं, खूप थंड प्रमाणामध्ये असतं बघा क्रायोस्पियर. आता याच्यामध्ये जैव रासायनिक प्रक्रियांचे आकलन, ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, ते करणार स्टडी. इंड-आर्क UPSCनं 2017ला प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता. रिसेंटली इन द न्यूज, इंड-आर्क इज इंडियाचं आहे आणि आर्क म्हणजे आर्क्टिक रिजनमधलं संशोधन आहे आपलं, हिमालयातील संशोधन अभ्यास याच्यामध्ये करणार. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन सिस्टीम AWS सिस्टीम पण या पेसर योजनेचाच एक भाग असणार आहे. त्यानंतर पुढचं बघूया बघा, जिनोम एडिटेड प्लांट्स, म्हणजे आपण GM प्लांट्स जे आत्तापर्यंत बघितले होते तर ते मॉडिफाईड होते मोस्ट ऑफ द टाईम. आता जे ते एडिटेड आहेत बघा, थोडासा डिफरन्स आहे एडिटिंग आणि मॉडिफिकेशनमध्ये. एडिटिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट एखादी गोष्ट एडिटिंग, आता फोटो एडिट करता बघा, बरेच जण तुम्ही बघितलं असेल मीम्स वगैरे किंवा काही तयार करताना, म्हणजे एखाद्या कुठल्या तरी पैलवानाचा चेहरा बाजूला काढायचा आणि एखाद्या राजकारण्याचा चेहरा लावायचा, तसं ते एडिटिंग असतं. मॉडिफिकेशन म्हणजे काय की आहे त्यात एखादा माणूस कमी जाड आहे त्याला जास्त जाड दाखवणे, पण एडिटिंगमध्ये खूप जास्त चेंजेस केले जातात. याच्यातले जे 2 प्रकार आहेत SDN 1 and 2 म्हणजे साईट डायरेक्टेड न्यूक्लिओझम, या प्रकाराला फक्त काय केलं आहे त्यांनी, परवानगी दिली आहे. म्हणजे आता जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी जी आहे याची परमिशनची आवश्यकता लागणार नाही, डायरेक्टली जिनोम एडिटेड प्लांट्स तुम्ही संशोधनासाठी आणि याच्यासाठी पण वापरू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा, मानवी जिनोमचे अनुक्रमण पूर्ण, काही नाही म्हणजे जिनोम मॅपिंग याला म्हणतात. जिनोम मॅपिंग खूप कॉम्प्लिकेट होतं मराठीमध्ये. जिनोम मॅपिंग कंप्लीट झालं बघा 1990 ते 2003 हा जगातल्या महत्त्वाच्या सायंटिस्टनं प्रकल्प घेतला होता. याच्यामध्ये जिनोम मॅपिंग करणार होते जगातल्या जिनोमचं, त्यातलं 8% उरलेलं होतं, ते 2022 कंप्लीट झालं आणि मग त्यामुळं आता पूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग जे जगातलं ते कंप्लीट झालेलं आहे. 2020 भारताच्या पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीनं एक प्रोजेक्ट घेतला होता, त्याचं नाव होतं जिनोम इंडिया प्रोजेक्ट GIP. तर हा इंडियाचा पण प्रोजेक्ट आहे जिनोम मॅपिंगसाठीचा. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रकार असतो सिंथेटिक बायोलॉजी. जसं म्हटलं तुम्हाला शब्द फोडा फक्त. सिंथेटिक म्हणजे काय, काहीतरी आर्टिफिशियल तुम्ही तयारी करत असतात. सिंथेटिक ट्रॅक बघा म्हणजे काहीतरी आर्टिफिशियल, मातीचा ट्रॅक आणि सिंथेटिक ट्रॅक. सिंथेटिकमध्ये काहीतरी आर्टिफिशियली तुम्ही तयार करतात. बायोलॉजी म्हणजे काय की बायो म्हणजे जीव, लॉजी म्हणजे लॉगस मीन स्टडी, जीवांचा स्टडी म्हणजे जिवंत असणारा प्रकार. बायोलॉजी म्हणजे काय जिवंत. सिंथेटिक म्हणजे काय कृत्रिम बरोबर, हा कृत्रिम. तर बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीनं काय केलं, एक ड्राफ्ट आणलाय, ड्राफ्ट फोरसाईट पेपर ऑन सिंथेटिक बायोलॉजी. आता हा जो सिंथेटिक बायोलॉजी हा शब्द आहे, हा शब्द 1980ला बार्बरा होबोमिन यांनी हा शब्द आणला होता, प्रचलित केला होता सिंथेटिक बायोलॉजी. आता याच्यामध्ये काय करतात, जेनेटिक सिक्वेन्सिंग, एडिटिंग, मॉडिफिकेशन, अमकं ढमकं फलाना सगळं करून
अननॅचरल ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार करायचा आणि तो फंक्शनल लिव्हिंग सिस्टीममध्ये म्हणजे जिवंत माणूस, पक्षी, प्राणी, जीवजंतू यांच्यामध्ये टाकायचा. याला म्हणतात सिंथेटिक बायोलॉजी. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता याच्या वेळीमध्ये काय झालं बघा, एक खूप इंटरेस्टिंग केस आहे. CR5 नावाचं काहीतरी एक जेनेटिक और जीनच काहीतरी सापडला होता 2017 आणि हा जीन असणाऱ्या व्यक्ती HIV साठी रेजिस्टंट होत्या, म्हणजे यांना HIV होत नव्हता. तसाच एक व्यक्ती आहे की ज्याच्या शरीरामध्ये HIVच्या अगेन्स्ट काम करणारी रोगप्रतिकारशक्ती असणारी त्याच्यामध्ये बॉडीमध्ये ते सेल्स वगैरे आहेत. मग काय केलं की एक US मधली महिला होती. त्या US मधल्या महिलेला ऑलरेडी ल्युकेमिया झालेला होता, तर तिला HIV पण झाला होता. तर त्या महिलेला त्या माणसाच्या स्टेम सेल दिल्या. कुणाच्या? ज्या माणसाच्या शरीरामध्ये ऑलरेडी HIVच्या विरोधात काम करणारी सेल्स किंवा जेनेटिक काही मटेरियल होतं किंवा त्या सेल्स होत्या, तर त्याच्या स्टेम सेल्स दिल्या. आणि मग त्या स्टेम सेल्स दिल्यामुळं त्या बाईचा HIV नावाचा आजार 100% बरा झाला. आणि ही HIV पासून बरी झालेली जगातली पहिली महिला आहे, ती US मधली महिला आहे. आता ही पहिली महिला जरी असली, याच्या आधी ऑलरेडी 2 जणांना HIV पासून बरं करण्यात आलेले, पण ते 2 जे होते ते पुरुष होते. त्यामुळे जगातली पहिली महिला आता US मधली झालेली आहे आणि आधी ऑलरेडी 2 पुरुष झालेले आहेत. तर हा ल्युकेमियापासून ती आजारी होती आणि या माणसाला रेजिस्टन्स HIVच्या सेल्स त्याच्या बॉडीमध्ये होत्या. पुढचं बघा, INO इंडियन न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी. तर ही काय करते? पार्टिकल फिजिक्स रिसर्च मेगा प्रोजेक्ट होता इंडियाचा. हा पार्टिकल फिजिक्सचा स्टडी करत असते. कशाचा? पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर न्यूट्रिनोचा स्टडी करत असते. आणि न्यूट्रिनोचा स्टडी करायसाठी गव्हर्नमेंटनं प्रपोज केलं होतं की पोट्टीपुरम थेनी डिस्ट्रिक्ट जो आहे तमिळनाडूमध्ये, तर त्या ठिकाणी एक 1200 जवळपास काहीतरी मीटर खोलीमध्ये किंवा किलोमीटर किंवा मीटर मला एक्झॅक्टली आठवत नाही आता, पण 1200चा आकडा दिसला मला. या एवढ्या खोलीमध्ये खाली त्या खडकांच्या आतमध्ये हे एक्सपेरिमेंट करणार होते. पण ॲक्च्युली काय झालं, तो होता इको सेन्सिटिव्ह झोन. तिथे भरपूर फॉरेस्ट वगैरे होतं. तमिळनाडू गव्हर्नमेंट काय म्हणलं सुप्रीम कोर्टाला की आम्हाला असला काही प्रकार करायचा नाही बाबा, आमच्या इथं इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि आम्हाला काही हे नको, असं सुप्रीम कोर्टात तमिळनाडूनं मांडलं. त्याच्यामुळे हे चर्चेत आलं परत. आणि इथे बऱ्याच थेनी डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याचशा आग लागत असतात बघा, वाळवण त्या डोंगरांमध्ये. त्यानंतर विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताह 2017 पर्यटन सप्ताह विचारला होता बघा MPSC प्रिलिम्समध्ये. तसा हा विचारू शकता. विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताह 22 ते 28 फेब्रुवारी. आणि 28 फेब्रुवारीला काय आपण बघितलं होतं? नॅशनल सायन्स डे. त्याच्यामुळेची सांगता जी आहे, समाप्ती आपण ज्याला म्हणतो, सप्त्याची गावाकडे जशी असते तशी 28 फेब्रुवारीला याची समाप्ती झाली. विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताह 22 ते 28 फेब्रुवारी. आता बघा, मेटावर्स नावाचा एक प्रकार आहे. मेटावर्स या आभासी विश्वात लाऊंज LOUNGE, जे लोक थोडंसं ग्रामीण भागातून येतात किंवा माझ्यासारखे खेड्यातले आहेत, तर त्या लोकांना कदाचित लाऊंज माहीत नसतं. लाऊंज म्हणजे काय नाही, एक साधं रेस्टॉरंट टाईपमधली गोष्ट असते. कोणी जर इंटरनॅशनल किंवा कुठल्याही साध्या एअरपोर्टला जर गेले तुम्ही, तर तुम्हाला तिथे बसायला खायला प्यायला जिथे मिळतात त्यालाच लाऊंज म्हणतात, बाकी काही वेगळं नाही आहे. तर ह्या कार्यकर्त्यांनी काय केलं बघा, JP मॉर्गन नावाची जी बँक आहे, ह्या बँकेनं जे मेटावर्स आहे त्याच्यामध्ये लाऊंज सुरू केला आहे, म्हणजे ती हॉटेल सुरू केली थोडक्यामध्ये सांगायचं तर JP मॉर्गन नावाच्या बँकेनं. आणि ती कुठे केली आहे तर डिसेंट्रलँड नावाचं ठिकाण आहे. ते ब्लॉकचेन बेस्ड प्लॅटफॉर्म आहे आणि 3D व्हर्च्युअल वर्ल्ड येते. तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ती पहिली लाऊंज सुरू केली. आता मेटावर्स म्हणजे काय असतं? ऑगमेंटेड रियालिटी अँड व्हर्च्युअल रियालिटी यांचा सगळा मेळ ताळमेळ घालून एक आभासी जग तयार केलं जातं. म्हणजे जे आपण आत्तापर्यंत गणितामध्ये बघायचो, आपले गणिताचे मास्तर म्हणायचे समजा इथं काही नाही म्हणजे x समजा, तर इथं काही नाही, जिथं काहीच नाही तिथं या लोकांनी मेटावर्स आणलंय, आभासी जगच तयार केलंय. आता तिथे काय झालंय, प्लॉटिंग पडली आहे, लोक प्लॉट घ्यायला लागलेत आणि तिथे कॉलनीज बांधायला लागलेत, शहरं बांधायला लागलेत, हॉटेल रेस्टॉरंट वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर हे मेटावर्स हा शब्द लक्षात ठेवा, हे आभासी जग असतं. त्यानंतर बघा कोविफेन्स. कोवी आलं बघा की परत कोविड तुम्हाला म्हटलं मी, शब्द फोडा फक्त. फेन्स म्हणजे कसं,
तुम्हाला आपल्याला हे असतं बघा फर्न बिर्न फेन्स, तर तसं ते वनस्पती लक्षात ठेवा. वनस्पती हे जमलं नाही, जाऊ दे. वनस्पती व्युत्पन्न कोविड लस प्रथम वापर सुरू झालेला आहे, तो कॅनडानं केला आहे. म्हणजे कोविडची लस ही वनस्पतीपासून बनवलेली आहे आणि ती वापरात आणली कॅनडानं, एवढं सिम्पल. त्यानंतर बघा एक प्रकार असतो झेनो ट्रान्सप्लांटेशन. आता याला पण आपण सोडूया, म्हणजे फोडाफोड करूया. झेनो म्हणजे काय असतं, शक्यतो ऑदर किंवा दुसरं. ट्रान्सप्लांटेशन आपण बघितलेलं आहे, हार्टचं ट्रान्सप्लांटेशन होतं, किडनीचं होतं. झेनो म्हणजे काय, हा प्रकार आहे प्राण्यांपासून मानवांमध्ये एखादा अवयव जेव्हा इकडून घेतला आणि इकडे टाकला, फॉर एक्झाम्पल हार्ट, तर त्याला म्हणतात झेनो ट्रान्सप्लांटेशन. रिसेंटली US मध्ये काय केलं होतं, त्यांनी डुकराचे हार्ट घेतले आणि ते माणसामध्ये ट्रान्सप्लांट केले. मोस्टली अनसक्सेसफुल असतात एक्सपेरिमेंट, कारण कसं असतं, बॉडी रिॲक्ट करते फॉरेन बॉडीला. कुठल्याही शरीरात तुम्ही समजा एखादी गोष्ट, नाकात कचरा जरी गेला तर माणसाला शिंक येते, कारण बॉडी काय म्हणते त्याला की फॉरेन पार्टिकल हा आमच्या इथे नकोय. सगळे तुम्ही बघा, सन ऑफ सॉईल थेअरी जी आहे, राज ठाकरेंनी जे काही आंदोलन परकीयांच्या विरोधात, कोणी सहन करत नसतं आपल्या इलाक्यामध्ये दुसरा बाहेरचा कोणी आला तर. इथे तर तुम्ही डायरेक्ट डुकराचा हार्ट तुमच्या शरीरामध्ये टाकताय, त्यामुळे शक्यतो हे फेल्युअरचे जास्त चान्स असतात. पण हा जो प्रकार आहे, या प्रकाराला म्हणतात झेनो ट्रान्सप्लांटेशन. पुढचा बघा, कंट्रीज फर्स्ट ग्राफीन इनोव्हेशन सेंटर. ग्राफीन हा कार्बनचा प्रकार आहे, तर हा केरळमध्ये हे सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू झालेलं आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. व्ही जर लक्षात ठेवायचं असेल तर हा HIV एक नवीन प्रकार आहे. आणि बी हाईव्ह प्रोजेक्ट या प्रकल्पाअंतर्गत शोधण्यात आला आहे. हा उगांडा आणि युरोपियन काही कंट्री आहेत बघा, त्या कंट्रींमध्ये त्यांनी बी हाईव्ह प्रोजेक्ट चालू केला. वेगवेगळ्या HIV पेशंटचा स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की अरे HIVचा परत एक नवीन प्रकार आहे, त्याचं नाव दिलं त्यांनी VBHIV. बस एवढंच लक्षात ठेवा. झायकॉव-डी बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला झायडिला ही कंपनी आहे, झायडिला. म्हणजे कोविड, डी म्हणजे DNA वॅक्सिन. जगातलं पहिलं DNA वॅक्सिन झायकॉव-डी. आणि हाच राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला होता की मला वाटतं कुठलं विचारलं होतं, कोवॅक्सिन हे कुठल्या प्रकारचं, RNA का DNA. त्याच्यानंतर बघा टेक अ ब्रेक. मी नाही घेणार ब्रेक, पण सांगतो तुम्हाला, टेक अ ब्रेक इंस्टाग्रामचा एक सोशल एक्सपेरिमेंटल प्रकार आहे की इंस्टाग्राम काय करणार, लोकांना खूपच जास्त कंटिन्यू इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बघायला लागले, तर काचा बदाम करायला लागले, तर इंस्टाग्राम सांगणार की भाऊ आता ब्रेक घे, खूप झालं, तुझं लय टाइमपास झालाय, तुला राज्यसेवा काढायची, कंबाईन ब्रीफ जवळ येते, तुझा काही चांगला स्कोर आलेला नाही आहे STI मेन्सला, गप ब्रेक घे, इंस्टाग्रामवरून अभ्यासाला लाग, 21 ऑगस्टची परीक्षा दे चांगला अभ्यास करून. त्यानंतर आर्पेट्यूड इंजेक्शन बघा, आर्पेट्यूड नावाचं इंजेक्शन आहे. तर आर्पेट्यूड नावाचं इंजेक्शन हे जे आहे ना, ट्रेड नेम आहे. तर ट्रेड नेम काय प्रकार असतो, एखाद्या औषधाला नाही का आपण सिनारेस्ट वगैरे म्हणतो, त्याच्यामध्ये काही कंटेंट सिनारेस्ट नसतं, त्याच्यामध्ये कंटेंट, आता जसं आप्रेट्यूडमध्ये कंटेंट काय, कॅबोटॅग्राव्हिर नावाचं कंटेंट आहे. एक्सटेंडेड रिलीज इंजेक्शन इंजेक्टेड सस्पेन्शन हे त्याचं कंप्लीट नाव आहे बघा ह्या इंजेक्शनचं. त्याला नाव दिलं आहे त्यांनी असंच, आपण नाही का त्या पोराला बाळू म्हणतो, त्याचं नाव असतं प्रकाश. तसं हे बाळू नाव आर्पेट्यूड इंजेक्शनचं आहे, त्याचं खरं नाव आहे बाळू, म्हणजेच कार्बोटेग्रॅव्हिर, राईट. आणि हे US जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, त्यांनी परमिशन दिलेली आहे HIV साठी. हे HIVच्या ट्रीटमेंटसाठीचं किंवा प्रोफिलॅक्सिससाठीचं इंजेक्शन आहे. आधी काय होतं, ट्रूवॅडा आणि डिस्कोव्ही नावाच्या टॅबलेट्स होत्या, पण याचा प्रॉब्लेम काय होता, याला दररोज घ्यावं लागायचं. जर तुम्हाला HIV पासून वाचायचं असेल तर तुम्हाला दररोज घ्यावं लागायचं. आता हे आर्पेट्यूड इंजेक्शन बहुतेक आठवड्यातून 1 का 2 वेळा काहीतरी तुम्हाला घ्यावं लागतं. आर्पेट्यूड HIV, ट्रूवॅडा डिस्क्वे HIV, फक्त एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा ॲक्वेमेशन. ॲक्वा म्हणजे काय आलं बघा, वॉटर, एवढं लक्षात ठेवा. ॲक्वामेशन म्हणजे काय, आपण बघितलं होतं बघा आर्च बिशप डिसमॉन्ड टूटू, आपण बघितलं होतं. कोण होते हे, साऊथ आफ्रिकेचे अँटी अपार्थाईड मुवमेंटमधले, म्हणजे जी काळे गोरे वर्णभेद मुवमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांचा रिसेंटली मृत्यू झाला आहे. आपण पर्सनॅलिटीमध्ये त्यांना कव्हर पण केलं आहे.
मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, स्वतःची बॉडी जाळण्यापेक्षा किंवा पुरण्यापेक्षा त्यांनी ॲक्युमेशन केलं. ॲक्युमेशन म्हणजे काय, केमिकल अल्कलीज वगैरे त्याच्यामध्ये ती काही वेळ बॉडी बुडवून ठेवतात, त्याच्यानंतर भलं 200-300 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला त्याला उकळतात वगैरे की गरम करतात, त्याच्यामधून त्यातलं DNA बिएनए सगळं मारून टाकलं जातं आणि त्याला काइंड ऑफ खत तयार करण्याचा एक प्रकार केला जातो, तर त्याला ॲक्वामेशन म्हणतात. तर कुठेही लक्षात ठेवा, ॲक्वामेशन रिलेटेड काय आलं तर डेड बॉडीची विल्हेवाट लावण्याचा एक प्रकार, मी सांगतो त्याला आपण शव किंवा आपण डेड बॉडी विल्हेवाट लावण्याचा प्रकार, एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी जास्त काही भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा पण कधी झाला आहे बघा, आता गोवा पणजीला झाला होता 10 आणि 13 डिसेंबर 2021ला. डेट लक्षात ठेवा, विचारू शकतात. त्यानंतर बघा वाह WAAW वा म्हणजे काय, वर्ल्ड अँटी मायक्रोबियल अवेअरनेस वीक. वीक म्हणजे काय, आठवडा असणार आहे. कुठला आता, 18 ते 24 नोव्हेंबर 2021. कोणी केला होता, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मिनिस्ट्रीनं. 18 ते 24 नोव्हेंबर 2021. आणि याची थीम जी होती, स्प्रेड अवेअरनेस स्टॉप रेजिस्टन्स. आणि याला जे कॅम्पेन चाललं होतं ते होतं गो ब्लू कॅम्पेन. मागच्या वेळेस आपल्याला ब्लू हट कॅम्पेन विचारलं होतं राज्यसेवा प्रिलिम्सला, हे लक्षात ठेवा. गो ब्लू कॅम्पेन हे कशासाठी, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स. सिम्पलमध्ये सांगतो, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सर्दी झाली की तुम्ही खूप वेळा डायरेक्ट फार्मसीवर जाता आणि ॲजिथ्रोमायसिन घेता 500ची. मग त्याचा ॲक्च्युली आता सध्या डोस जो आहे तो 3 दिवसांचा आहे बघा, 500 mg OD 3 दिवस घ्यावी लागते. तुम्ही काय करता, 1 दिवस घेता, थोडं बरं वाटलं की 2 दिवसाची सोडून देता. मग काय होतं की याची जो डोस आहे तो कंप्लीट होत नाही. मग शरीरातले जे काही बॅक्टेरिया आहेत मग ते अर्ध मेल्यासारखे होतात. मग त्यांच्यामध्ये पुढच्या वेळेस स्ट्रेंथ वाढते आणि पुढच्या वेळेस तुम्ही ॲजिथ्रोमायसिन जरी घेतली तरी राहिलेले बॅक्टेरिया काही किंवा नवीन बॅक्टेरिया मरत नाहीत. त्याला म्हणतात अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, सिम्पल थोडक्यात सांगितलं. त्याच्यानंतर बघा स्वदेश प्रकल्प आहे. स्वदेश नाव लक्षात ठेवा, स्वदेश प्रकल्प कशासाठी आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा आहे, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरनं केलेला आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मॅनेजमेंटसाठीचा आहे. न्यूरोलॉजिकल म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये चेता संस्था काहीतरी असेल, जाऊ द्या, एवढं लक्षात ठेवा. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठीच्या मॅनेजमेंटला स्वदेश नावाचा प्रकल्प आहे. त्यानंतर बघा फर्स्ट व्हर्च्युअल सायन्स लॅब विद्यार्थ्यांसाठी भारतामध्ये सुरू केली. ती कुठे सुरू केली आहे, कमेंट करून सांगा. गुगली आहे, कुठे सुरू करणार, ते व्हर्च्युअल आहे, ही कुठेच नाही, एक ठिकाण नाही आहे. इथे सायंटिस्टला वगैरे कनेक्ट करणाऱ्या स्टुडंटसोबत व्हर्च्युअल आहे, त्यामुळे कुठे नाही. राईट, थँक्यू.